आवडे
त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार हरियाला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने दिउरी त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार नमो ज्ञानेश्वरा 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 देव उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेश आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा आहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भिरू मस्तक माझा पायावरी यावरी संतांच्या विठाला आठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार अच्छा
पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या या पाचेगावच्या लाख कॅनल रोडवर मतकर वस्तीवर गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं, कैलासवासी एकनाथराव खंडू मतकर नाना, या नानांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं शोकाकुल गंगा भागीरथी सुमनबाई एकनाथ मतकर त्यांच्या पत्नी आहेत, श्री मुरलीधर खंडू मतकर भाऊ आहेत, बाबासाहेब एकनाथ मतकर मुलगा आहे, रावसाहेब एकनाथ मतकर मुलगा आहे, श्री योगेश एकनाथ मतकर मुलगा आहे, साईनाथ मुरलीधर मतकर पुतण्या आहेत, प्रशांत भगवान मतकर पुतण्या आहेत, श्री भीमाबाई लक्ष्मण बनसोडे बहीण आहे, भगवान सौभाग्यवती भीमबाई भगवान खंडू मतकर भाऊ आहेत, बाळासाहेब गिरधर मतकर पुतण्या आहेत, रामेश्वरजी आणि भरत नावाची पुतण्या आहेत. असा मोठा हा मतकर नानांचा परिवार आणि त्या नानांच्या परिवाराच्या मार्फत आपल्या वडिलांना चुलत्यांना भावपूर्ण आदरांजली देण्यासाठी या संपूर्ण पुतणे वडिलांनी मुलांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. त्या संबंधानं आमचे दळे मंडप यांच्या माध्यमातून अगदी गोड सिस्टीम मंडप डेकोरेशन फार छान असतं. नेवासा श्रीरामपूर भागामध्ये अग्रगण्य नाव ज्यांचं आहे असे आमचे दळे मंडपवाले यांनी एक 5-7 महिन्यापूर्वीची तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून दिली होती. मागे एकदा आपण आलो होतो याच परिवारामध्ये, तेव्हा सुद्धा आपण कीर्तन केलं होतं आणि त्याद्वारे अक्रूर महाराजांना परत बोलवायचं असा एक अट्टहास झाला आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. कीर्तन साथीला आमचे ऋषी महाराज हरिभक्त परायण घुगे महाराज कानिपनाथ महाराज, वा ऋषी महाराज घुगे महाराज कानिपनाथ महाराज अतिशय गोड गायक वादक. जेवढं एखादी सुगरणबाई बाजीला मीठ घालते तसे सुगरण गायक वादक आहेत, जेवढं पाहिजे तेवढं गातात. छान अगदी सुंदर साथ आहे. ऋषी महाराज आमचे गुरुबंधू आहेत. ऋषी महाराज घुगे महाराज कानिपनाथ महाराज तिघांनाही वंदन. विनेकरी बाबांच्या पासून आपण जी उभी असणारी परिसरातील भजनी मंडळी, गावातली भजनी मंडळी, या सगळ्या भजनी मंडळीला वंदन. आपण इकडची सगळी उभी असणारी गुणीजन टाळकरी मंडळी यांना वंदन. पेटी वादक आहेत त्यांना वंदन. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, शूटिंग करणारे आमचे यूट्यूब चॅनलवाले त्यांनाही धन्यवाद. दळे मंडप आहे या सगळ्यांना धन्यवाद. आमचे दादासाहेब अगदी या भागातलं एक आमचं जिवलग व्यक्तिमत्व, त्यांनी खरं तर खूप आग्रह केला की आपण घरी जाऊ, पण थोडीशी कार्यक्रमाची रेलचल आहे आणि 22 तारखेला तुम्हालाच माझ्याकडे यायचं आहे. वडिलांची पुण्यतिथी आहे, त्या संबंधातून एक 8 दिवस माझ्या मागं खूप लोड राहतो. जवळजवळ एक 5-6 हजार लोक घरी येतात. 22 तारखेला वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं 10,000 लोकांना अन्नदान असतं. एक 10-15 लाख रुपये खर्च असतो. 2-3 हजार टाळकरी असतात, 200-400 गायक असतात, 8 पखवाजे लावले जातात. असा मोठा सोहळा 22 मार्च रोजी सकाळी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त 10वं वर्ष आहे. प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन आहे आणि त्याद्वारे थोडी माझ्या मागं रेलचल धावपळ असल्यामुळं मला येणं झालं नाही दादासाहेब, पण तुमचं आमच्यावरती खूप प्रेम आहे. इकडं आम्ही गणपतीला आलो की मग अगदी या भागात आलं की दादासाहेब नेहमी भेटतात. दादासाहेबांना वंदन. आपण सगळी प्रतिष्ठित बसलेली मान्यवर मंडळी, आत्ताच एक महाराजजी साधू महाराज येऊन गेले, त्यांनाही प्रणिपात. आपण सगळी मातृवर्ग, पुरुष वर्ग, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्र परिवार सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया. सगळ्यांची नावं घेतली अशी समजूया. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करूया. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली 12 वाजेपर्यंत आपल्याला अभंगाद्वारे चिंतनाद्वारे द्यायची आणि थांबायचं आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, जन्म झाला की मृत्यू आहे आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म आहे. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळस्या गे. जन्म झाला मग त्याचा मृत्यू आहेच, मृत्यू झाला की जन्म आहे. बरं का, पाण्याचा हंडा भरायचा कशासाठी म्हटलं, रिकामा करण्यासाठी. बरं म्हटलं रिकामा का करायचा म्हटलं, पुन्हा भरण्यासाठी. म्हणजे जन्म झाला की मृत्यू आहेच, मृत्यू झाला की पुन्हा जन्म आहे. बरं का, उपजल्या पिंडा मरण सांगा ते किती प्रमाणे. जन्म झाला की कोणी श्रीमंत असू द्या गरीब असू द्या, प्रत्येकाला मृत्यू असतो आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म असतो. बरं का, मग जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळालं ते आयुष्य मात्र बर्बाद करायचं नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मिळालेल्या आयुष्यामध्ये पलीकडचा काठ कधी आपल्याला गाठता येईल का? मृत्यू येत असताना जन्म मृत्यूच्या मधलं आयुष्य परमार्थ पदावरती घालता येईल का? चिंतन करता येईल का? कधी कधी हरिस्मरण करून भगवंताला प्राप्त करून घेता येईल का? या प्रयत्नामध्ये आपलं जीवन घालवणं याला परमार्थातला प्रयत्न म्हणतात. बरं, आपण सगळे संसारातलाच प्रयत्न करतोय महाराज,
संसारातला प्रयत्न किती चिकाटीनं करा, क्वालिटीनं करा, पैसे टाकून करा, दुःख जे महाराज. गॅस भेटत नाही सध्या बरं का. हो, चांगल्या चांगल्या हॉटेल बंद झाल्यात पुण्यातले. किती चिकाटीनं केलं असेल पण केलं की नाही, काही ना काहीतरी संकट असतंच महाराज, दुःख येतच असतं. संसार अशी गोष्ट आहे, तुम्ही कितीही चिकाटीनं, कितीही क्वालिटीनं, किती पद्धतशीर मागं ठेवून करा, संसार कधीच कुणाची इच्छा पूर्ण करत नाही, कधी कुणाला फळ देत नाही. म्हणून साधून संसारातला प्रयत्न केला नाही. का फलकटो तो संसार, तो संसार व्यर्थ आहे. त्याच्यामध्ये किती दिवस आपण जगलो तो इच्छेनं जगवतो. उद्याचं दाखवतो. 100 रुपये ज्याच्या खिशात आहेत त्याला वाटतं 1000 रुपये मिळाले पाहिजे. 1000 रुपये ज्याच्याकडे त्याला वाटतं 5000 मिळाले पाहिजे. 5000 ज्याच्याकडे त्याला वाटतं 10,000 मिळाले पाहिजे. 10,000 दिवसाला येतात, घेतात, राहतात. अशी माणसं मी पाहिली. 51 मिळाली पाहिजे. एक मुलगा आहे, तो शेअर मार्केट खेळतो नगरला, एका दिवसाला 2 लाख रुपये कमवतो. त्याला म्हटलं अरे बस झालं ना, आता नाही म्हणतो 10 लाख मिळाले पाहिजे. असंच आहे बघा. विष्णुरती शतम दशी शतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालकाम स्वरूपते ब्रह्मापदम वांछति ब्रह्माशैव पदम शिवहरिपदम आशामधिको गतान. काय शब्द आहेत बघा. सर्व सुखाची आशा जन्मलेला, सर्व सुखाची आशा जन्मलेला, शतयुग मुक्ती यज्ञ नाही केला, मुक्ती यज्ञ नाही केला, जगदाधीशाची पावला, जगदाधीशाची पावला, आया विष्णुनाथ शिव माझा, आया विष्णुनाथ शिव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. संसार तुम्हाला जगवतो, तो तुमची इच्छा पूर्ण करत नाही, कधी आवड पूर्ण करत नाही. लक्षात ठेवा. 7 कोटी सोन्याची घरं आहेत रावणाच्या लंकेत. किती? 7 कोटी. 1,40,50,60 असा भाव आहे सध्या सोन्याचा, तोळ्याचा. तर एका घराची एक चौकट रावणाच्या घराची 22 क्विंटलची होती. हे फक्त ऐका. आहे 22 क्विंटलची सोन्याची एक चौकट होती. तर चार चौकटी सहज एका घराला. तर अशी 7 कोटी घरं आहेत. मॅपमध्ये बसणार नाही, गुगलमध्ये बसणार नाही, गणिताचं कोड सुटणार नाही. एवढा श्रीमंत रावण संसारात प्रयत्न करतो, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. नाही झालं. झालं असतं तर टँकरची पाळी आली नसते, आपल्याला पाईपलाईनच समुद्रावरून आली असते. नाही झालं. रावणाचा आणखीन एक प्रयत्न होता, सोन्याला सुगंध आणेल. आलाच असता वास, तर वासावर अंगठ्या आल्या असत्या. मी म्हटलं असतं माझी गुलाबाच्या वासाची अंगठी आहे. खालून एखादी म्हटले असते माझी कमळाच्या वासाची अंगठी आहे. अजून वासावर अंगठी नाही. का? रावणाचा प्रयत्न पूर्ण झाला नाही. आणखीन एक प्रयत्न केला तर रावणानं स्वर्गाला शिडी लावलीच असते. शिडी तर आपले बिडे फुकणारे सुद्धा स्वर्गात जाऊन आले असते. नाही जात महाराज. का जात नाही? त्याचं एकमेव कारण 7 कोटी सोन्याची घरं, तर रावणाचा एकही प्रयत्न पूर्ण होत नाही. आपल्याला तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. तुकोबरायांनी त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं. कोटी घरे जेथे
काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी इंद्रबारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी यमराजा त्याच्या घरी पाणी वाहिलाय गणपती बाप्पा त्याच्या घरी गाढवं वळायलाय विधिलेख त्याच्या घरी दळण कांडण करायलाय किती श्रीमंत आहे रावणा एवढी श्रीमंती अजून नाही आपल्याला 2 एकर जमीन आहे महाराज जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही फार कमी पडला तरी काही येत नाही अवकाळी आल्यावर तर सगळंच जातं आपलं मग आपण 2 एकरचे मालक आपली कधी इच्छा पूर्ण होईल महाराज चिपडी बायको आहे आपल्याला चिपडी बायको 2 शिंबडी पोर आहे अशा चिपड्या संसारात आपलं कधीच पूर्ण होत नसतं म्हणून तुकोबाराय संसाराच्या दारात नाही उभे राहिले संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला साधूच्या दरवाजात उभा राहिला त्याला परमार्थाचा दरवाजा म्हणतात देवाचा दरवाजा म्हणतात पायात घुंगर बांधले गळ्यात विना घेतला हातामध्ये चिपळ्या घेतल्या माझ्या मनीची आवडी पंढरपुरानी नगुडी नित्य भजन केलं बुवा माझ्या मना लागू छंद छंद माझ्या छंद परमार्थातला दरवाजा आहे बरं का हो तुकोबाराय डोंगरावर गेले तुकोबाराय भंडारा भामचंद्र गोरडेश्वर डोंगरावर गेले तुकोबाराय मंदिरातल्या देवाला डोंगरावर घेऊन आले बरं ऐका ऐका पायात घुंगर गळ्यात विना हातामध्ये चिपळ्या घेतल्या महाराज नित्य भजन माझ्या मना लागू छंद गोविंद गोविंद मना लागली छंद नित्य भजन काही बदलच नाही महाराज त्याच्यात तुकोबारायांचं भजन हे डोंगरावरलंय एकांतातलंय बरं का आपलं भजन लोकांतात ते महाराज त्यामुळे ते आपल्याला काय आनंद देत नाही आपण पैशासाठी काहीतरी मिळावं म्हणून भजन करतो मग अक्रूर महाराज का असे ना बरं का आपण सगळे स्वार्थासाठी भजन करतो जे खरं गाडीत भजन केलं का ते ओरिजिनल असतं पैसे मिळावे म्हणून केलेलं वेगळं लोकांतातलं भजन वेगळं तुकोबाराय पायात घुंगर बांधत होते गळ्यात विना घेत होते कधी भंडारा कधी भामचंद्र कधी घोरडेश्वर डोंगरावर जात होते नित्य नाचून भजन करत होते बरं का मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे वेडा झालो मी तव छंदे मी गातो नाचतो आनंदे पायामध्ये घुंगर आहे नित्य भजन करतात विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 एवढंच बाकी काही कामच नाही पांडुरंग धाने पांडुरंग धाने पांडुरंग धाने पांडुरंग मधी पांडुरंग धाने पांडुरंग मधी पांडुरंग पांडुरंग धाने पांडुरंग
पंचावड प्रमाण दिलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग नित्य भजन बुवा. ऐका, याला साठवणं म्हणतात बरं का. पोट कापायचं आणि देव घालायचं असं काही नसतं बरं. येळा घेतान कापून पाहतान तर मरून जातान बरं. असं काही डोकं बिकं लावू नका. सावता महाराज नाही आपण तुकोवाराय नाही, माऊली नाही, उगीच तसं काही कुटाणा करू नका. मरून जातो माणूस बरं का. म्हणून ध्यानात ठेवायचं, असं पोट कापून देव घालता येत नसतो. भजन करता करता देव हृदयामध्ये घालता येत असतो. तो आधीच आहे महाराज, आधीच आहे आपल्या हृदयामध्ये. फक्त तो सर्वागटी राम देहादिही एक आहेच तो सूर्य. विठ्ठल जळी स्थळी भरला शब्द आहेत बघा. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही. आता तो कुठं राहिलाच नाही. भजन करता करता याला साठवणं म्हणतात. याला साठवण, असं साठवलं की मग तुमचा भेद निघून जातो. तुम्हाला जग देव दिसायला लागतं. विठ्ठल 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 म्हणता हरले पाप, काम क्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देव भरिला विठ्ठले. देव देवाचे देवाचे मंदिर बरं का. हे सगळी प्रमाणे एका अर्थाची आहेत. सारखं भजन करणं याला साठवणं म्हणतात. पोट कापून देव बिव घालायचा नसतो रे मायबाप. भजन करता करता देव साठवायचा असतो. नित्य त्याचं चिंतन करता करता देवरूप बनायचं असतं. पैठण नावाचं गाव आहे खाली. पैठणला 100 भाविकांना घेऊन नाथ महाराज काशीला गेले होते पायी पायी तीर्थयात्रा करायला. आणि ते काशीला गेले तर तिकून 3.5 महिने लागले पायी पायी जायला. तिकून 3.5 मागले. पायात चप्पल नाही घातली. फार कठीण व्रत केलं आणि गंगेचं पाणी आणलं. भागीरथीचं गंगेचं पाणी आणलं भगवान शंकराला व्हायला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. काखीवरती कावड घेतली आणि चालत चालत आले 100 लोक. तर मग गावातल्या लोकांनी स्वागत केलं, ढोल ताशे लावले, महाराजांचा जय जयकार केला. आणि नेमका आता महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला सुरुवात झाली. तर नाथ महाराजांचा नंबर आता 10-5 मिनिटात येणारच होता. काही लोक पाणी घालत होते. तेवढ्यात त्याच महादेवाच्या मंदिराच्या शेजारी एक गाढ होता आणि व्याकुळलेलं गयावया करत होतं. त्याला ताण लागलेली, पण कोणाचं लक्षच त्याच्याकडे जात नव्हतं. पाहिलं तरी लोक त्याला पाहत नव्हती. नाथ महाराजांचं अचानक लक्ष गेलं. धावतच गेले आणि इकून 3.5 महिने गेले होते. तिकून 3.5 महिने पायी पायी आले होते. गंगेचं पाणी घेऊन त्या रांगणामध्ये ते दोन्ही माठ खाली सोडले कावडीचे. आणि त्या दोन्ही माठातलं पाणी गाढवाच्या पोटात रिसलं. लोक म्हटले, महाराज एवढ्या लांब गेले, एवढ्या लांब चलत आले, देवाला पाणी व्हायचं सोडून दिलं आणि ते गाढवाला पाणी दिलं. नाथ महाराज म्हटले, अरे तुम्हाला पिंडीमध्ये देव दिसतो, मला गाढवातही देवच दिसतो. असं कधी होतं महाराज? विठ्ठल जळी स्थळी भरला. कधी दिसतो? आधी भजन करावं लागतं महाराज, आधी द्यावं लागतं, आधी चिंतन करावं लागतं. तसं नाही दिसत महाराज. चिंतन करावं लागतं, अखंड भजन करावं लागतं. डोंगरावर जाऊन, भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, घोरडेश्वरावर नित्य भजन केलं तुकोबारायांनी, सारखं केलं. आणि सारखं भजन केल्यामुळं तुकोबाराय म्हटले, आम्ही देव साठवला अभंगाच्या
साठविला हरी वागुये महाराज. याला साठवणं म्हणतात, नित्य भजन करणं. हो, साठवणं याला म्हणतात. हो, अखंड देवासाठी जगणं, दुसरं काही माहिती नसणं. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण अनेकने काही धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा, रात्री न कळे दिवस न कळे. याला साठवणं म्हणतात. त्या रामायणामध्ये पहिल्या वरानं भरताला गादी मागते कैकई, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागते. या देशातली सगळ्यात चांगली कथा कोणती तर ती रामकथा आहे. या शिवमहापुराण कथेमुळे रामायण बंद झालं. म्हणजे शिवमहापुराण होऊ नये अशी माझी प्रार्थना नाही, ते झालंच पाहिजे, पण रामकथा पण झाली पाहिजे. पूर्वी आपल्या सप्ताहाला दुपारी 2 ते 4 रामायण असायचं. अजूनही आहे काही काही गावात. माणसं वाचायची, महिला ऐकायच्या. रामकथा फार गरजेची आहे. आपलं घर कसं असावं रामायण शिकवतं. आईला कसं बोलावं रामायण शिकवतं. बापाला कसं बोलावं रामायण शिकवतं. प्रत्येक घरातल्या माणसाचा आदर कसा करावा रामायण शिकवतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्या कथेची गरज आहे तर ती रामकथेची गरज. ती आपल्या घराची कथा आहे ना, प्रपंचाची कथा आहे. सकाळी गादी, संध्याकाळी वनवास. आपलं असंच आहे ना, सकाळी आनंद होतो, संध्याकाळी आपली नाराजी असते. सकाळी सुख मिळतं, संध्याकाळी दुःख मिळतं. सकाळी बातमी येते 100, 50, 1 लाखाची लॉटरी लागली. संध्याकाळी बातमी येते लॉटरी ज्याच्यासाठी लागली तो पोरगाच राहिला, पत्नीच राहिली नाही, आईच राहिली नाही. याला जीवन म्हणतात बघा. ध्यानातच ठेवा माझं बरं का. सकाळी तुम्हाला आनंद मिळेल तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल. याला जीवन म्हणतात. सकाळी गादी मिळते राघव, बाप म्हणतो तुला राजगादीवर बसायचं, तुला अयोध्येचं मालक बनायचं. आणि संध्याकाळी आई म्हणते गादी नाही, तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवास, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. आईच आज्ञा पाळणारा मुलगा आहे. जी माय म्हणते माझ्या भरताला गादी, हे राघवा तुझे बाप नाराज याच्यासाठी आहे, तुझे वडील नाराज याच्यासाठी आहेत. माझे 2 वर आहेत, त्यातल्या पहिल्या वरानं मी भरताला गादी मागते, दुसऱ्या वरानं मी तुला 14 वर्षाचा वनवास मागते. मा तू माझी आई नाही, तू माझी जननी आहे. तुझ्यासारखी आई मिळायला भाग्य लागतं मा. याला संसार म्हणतात. दुःखामध्ये सुद्धा सुख शोधावं लागतं बरं. दुःख झालं तरी ते पचन करावं लागतं. याला संसार. ही आपली कथा आहे. रामाची कथा होऊन गेली महाराज. ती आपल्या घरात रोज आहे. ती रोज का ऐकायची, त्याच्यातून कसं पार पडता येईल, ते दुःख कसं बाजूला करता येईल. सकाळी गादी आहे, संध्याकाळी वनवास. याला जीवन म्हणतात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं कपाळावरती जे लिहिलेलं असतं ना, त्याच्यात कोणाला बदल करता येत नाही. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एका राजाचा मुलगा, एका सार्वभौम विश्वाचा मालक प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही. सकाळी गादी मिळते, संध्याकाळी वनवास मिळतो. वल्कलांगामध्ये धारण करतात, रामचंद्र वनवासामध्ये निघतात. कसा मला कसा पाकून गेला कसा
विश्वाचा मालक अयोध्या सोडून जातो. एकटा नाही जात, लखनजी जातात, सीतामाई जाते, सगळ्यांना कथा माहिती आहे. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात जातात, चित्रकूट पर्वतावरती राहतात. काही नवलय, ज्याला राहायला बंगला आहे, ज्याला राहायला महल आहे, त्याला स्वतःच्या हातानं कुटिया बनवावी लागते. याला जीवन म्हणतात बरं का. जो राजमहलात राहतो, ज्याच्या हाताखाली दास आहेत, ज्याच्या हाताखाली दासी आहेत, फुलाच्या खाली अजून त्याचा पाऊल पडला नाही, पालखीच्या खाली ती जानकी माता उतरली नाही, पण प्रारब्ध बघा देवाला वनवासात घेऊन जातं. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं महलों के वासी, जंगल में कुटी बनाते हैं. विश्वाचा मालक स्वतःसाठी कुटिया बनवतो बघा, याला प्रारब्ध म्हणतात. माझं ध्यानात ठेवा, रामचंद्र लखनजी सीतामाई चित्रकूटावरती राहत असतात. इकडे मात्र भरत परत येतो. साठवणं कशाला म्हणतात ऐका. भरत परत येतो, भरताला माहिती पडतं माझ्या आईनं माझ्या दादाला वनवास दिला, या देशातला पहिला मुलगा आहे. आपल्या आईला श्राप देतो, कैकेयी हे पापी मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही, आणि कैकेयी तुझं नाव कुणी ठेवणार नाही. तुम्ही एवढ्या माझ्या बहिणी इथं बसल्यात, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकेयी आहे? नाही. तारा आहे, सीता आहे, मंदोदरी आहे, जानकी आहे, कौशल्य आहे, स्वाती आहे, ज्योती आहे, नवीन आलेली अहिल्या आहे बरं का. खूप नावं आहेत तुमच्यामध्ये आहे का नाही. अहिल्या आहे, मंदोदरी आहे, सीता आहे, जानकी, कौशल्या, नवीन खुशी, खुशी सुद्धा नाव, खुशी खुशी, नवीन खुशी नाव आहे. पण तुमच्यामध्ये कैकेयी नावाची आई नाही. का नाही बरं? जो दुसऱ्यासाठी जगत नाही ना, त्याचं नाव लोक ठेवत नाहीत. स्वतःसाठी माझंच घर, माझाच बंगला, त्याच्या मातीलाही लोक जात नाहीत महाराज. कधीतरी दुसऱ्यासाठी जगा. एखादी पंगत, एखादी वारी, एखादं अन्नदान, एखादं बापाचं कीर्तन, एक वर्षातून. बाप गेल्यावर तरी निधन. काही माणसं बाप गेल्यावर सुद्धा करत नाहीत, माहितीच नाही त्यांना. फक्त माझं घर, माझी गाडी, माझा बंगला. परिणामे मेली महाराज माणसं, ते लक्षात सुद्धा नाहीत लोकांच्या. 450 वर्ष झालेत. तुकाराम महाराज सगळ्यांच्या लक्षात आहेत, ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांच्या लक्षात आहेत. दुसऱ्यासाठी दिलं ना त्यांनी. ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, अमृत अनुभव दिला, चांगदेव 65 दिली. 450 वर्ष झाले. शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. अहिल्याबाई होळकर नावाची माता सगळ्यांना माहिती आहे. 32 वर्ष हिंदूचं राज्य टिकवलं अहिल्याबाईने. 32 वर्ष काय माता होऊन गेली महाराज. धनगर समाजात जन्माला आली, पण सगळ्या हिंदूची महाराणी झाली. चोंडी नावाचं गाव आहे जामखेड तालुक्यात. जन्माला आली, इंदोर सारख्या शहरामध्ये, मध्य प्रदेशमध्ये राज्य केलं. महादेवाची पिंडच हातामध्ये घेतली. 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिला. 1 कोटी. सोपं आहे, अजून कोणत्याच राजाने दिलेलं नाही, पण शकत नाही. 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी देणारी एकच माता अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली. काय माता आहे हे आमच्या लोकांनी काय केलंय, हे सगळे शूरवीर जातीत बांधून टाकले. शिवाजी महाराज मराठ्याचे, अहिल्याबाई धनगराची, सावता महाराज माळ्याची. अरे असं नसतं महाराज, सगळ्याचे असतात महाराज. 32 कोटी 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिला महाराज त्या आईनं. प्रत्येकाच्या घरात अहिल्याबाई होळकरांचा फोटो असला पाहिजे. धनगराचा असलाच पाहिजे, पण माळ्याचा असला पाहिजे, मराठ्याचा असला पाहिजे. काय महाराणी होऊन गेली महाराज. तिच्यासारखी आई नाही महाराज, कोणी होऊ शकत नाही. मी पुढे तिची एक कथा सांगेल तुम्हाला. चला मी का सांगतो. त्या अहिल्याबाई होळकराचं नाव आहे, जिजाऊचं नाव आहे, शिवरायांचं नाव आहे, संभाजी महाराजांचं नाव आहे. अंगावरची कातडी काढली तरी जगदंबाचा आवाज येत होता. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंबाचा आवाज येत होता. माझं ध्यानात ठेवा, दुसऱ्यासाठी जे जगलेत लोक त्यांना मरूनच देत नाहीत. मग उत्तमची शब्द आहेत महाराज. मरण येईल हो, मरण तर ते मृत्यू चालणारच आहे. पण 450 वर्ष झालेत. रोज तो कोबरा ध्यानात आहे.
रोज माऊलीचा अभंग घेतल्याशिवाय कीर्तनाची सुरुवात नाही. रूपाचा अभंग म्हटलं तरच कीर्तन आहे. ज्ञानेश्वर माऊली तर म्हटलं तर संपत आहे. आपल्या आजाचं का नाही, पंजाचं का नाही, खापर पंजोबाचं का नाही, ढोपर पंजोबाचं का नाही, का नाही? 450 पिढ्याची नावं तुमच्या माझ्या ध्यानात नाहीत, पण तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, अहिल्याबाई होळकरांचं का नाव माहितीये? दुसऱ्यासाठी जगले बघा ते. दुसऱ्यासाठी जगून बघा, लोक तुम्हाला कधीच मरू देणार नाही. तुम्ही गेले तरी तुमचे पुतळे उभा करतील, फोटो लावतील, पुण्यतिथी करतील, जयंत्या करतील. कधी दुसऱ्यासाठी जगलात तर माझंच घर मा तू पापी आहे हे काही आजपासून हा भरत तुला आई म्हणणार नाही आणि तुझं नाव कुणी घेणार नाही. आणि ही गादी माझ्या दादाला मी दिल्याशिवाय प्रेम आहे महाराज. याला साठवणं म्हणतात, याला साठवणं हे महाराज. गादी मिळाली त्याला तरी सुद्धा म्हणतो ही गादी माझी नाही, माझ्या दादाची आहे. नाही तर आपला भाऊ नदीकून वाटणी घेतोय, डोंगराकडली भावालाच बांधून हाणला पाहिजे भाऊ. असा असतो का भाऊ? आपले भाऊ लय भारी आहेत. शहरातला नेवाशाचा श्रीरामपूरचा बांगला त्याला घेतो, पडलेलं घर भावाच्या वाट्यावर असं बांधून हाणला पाहिजे, निबर. असा असतो का भाऊ? भाऊ असा असला पाहिजे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. भरत चला रे अपने भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पा. गादी घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. मला माझ्या दादाला गादी द्यायची. राम 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 म्हणत गादी घेऊन गेला. ऐका आता निघाला तर प्रभू तिकडे चित्रकूटावर होते. प्रभूचा चेहरा नाराज झाला. प्रभू सुकलेले पाहून त्या वनाची जी देवी वनदेवी ती प्रगट झाली आणि त्या वनदेवीनं विचारलं, प्रभू तुम्ही का नाराज झालात? काही दुःख आहे का? पाण्याची व्यवस्था करू का? कुठे चांगली बांधून देऊ का? तुम्ही लीला करायला आलात, काय देऊ? कशामुळं नाराज? तर त्या वनदेवीला रामचंद्र म्हटले, अगं नाराज याच्यासाठी आहे, ज्या रस्त्यानं मी आलो ना त्या रस्त्याला फार काटे आहेत, माझ्या पायाला टोचू दे, पण आता तुझ्या सामर्थ्यानं तेवढे काटे बाजूला कर. ती वनदेवी म्हटली, प्रभू प्रभू तुम्ही यायच्या आधी सांगितलं असतं तर मी काटे बाजूला केले असते. आता तुमच्या पायाला काटे टोचून बसले, रक्तबंबाळ पाय झाले आणि आता कशाला करायचे ते? तर रामचंद्र म्हटले, अगं त्या रस्त्यानं उद्या माझा भरत यायला लागला, माझ्या पायाला काटे टोचू दे बघ, पण माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. ध्यानातच ठेवा, ज्या दिवशी तुम्ही देवाचं भजन करता ना त्या दिवशी देव स्वतःच्या पायाला काटे टोचून घेईल, पण तुमच्या रस्त्याचे काटे बाजूला करेल. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? एकच करावं लागतं, साठविला असं साठवावं लागतं. मिळालेली गादी सुद्धा देवाला द्यावी लागते. देवासाठी जगावं लागतं, डोंगरावरती भजन करावं लागतं, नित्य देवासाठी जगणं स्वीकारावं लागतं. अंतकरणातले कामक्रोध बाजूला काढावे लागतात. भजनारूपी भजन रूपी ठेवा आतमध्ये ठेवावं लागतो. याला म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. महाराज 11:30 वाजले, कळलं आम्हाला देव कसा साठवायचा ते कळालं. तुकोबारायांचं काय, भरताचं काय, रामाचं काय सुंदर कथा तुम्ही सांगताय, कळालं आम्हाला. पण असा देव साठवल्यावर मिळतं का?
अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हटले, असे जे कोणी आहेत जिही हरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी, असे जे जे आहेत त्यांना म्हणता येतं त्यांची सरली झाला सफल व्यापार. यावंच लागतं, राहावंच लागतं, हा विधीच राहत नाही. मग जन्म मृत्यूच्या पलीकडचा व्यापार सफल होतो. बघा, रोज मरणं वेगळं. काही माणसं रोज मरतात, संसारातल्या त्रासानं रोज मरतात, काही वर्षाला त्रासानं मरतात, काही वय झाल्यावर मरतात. पण तुकोबारा ज्ञानोबाऱ्यांचा जो मृत्यू आहे ना, तो आत्यंतिक मृत्यू आहे महाराज, पुन्हा येणेच नाही. आपला मृत्यू कसा आहे, येणे एकले हो जाणे ही शेवटी. आपला असला येते राहण्याची नाही कल्पकोटी, मिळिले धन तेही नसरे शेवटी. मी काल दौंडला कीर्तन केलं, दौंडला सकाळचं कीर्तन होतं दौंडला. आणि त्या दौंडला राशींच्या आणि दौंडच्या मध्ये एक अंबालिका सहकारी साखर कारखाना, तर त्या चेअरमनच्या घरचं कीर्तन होतं ते. तर तिथं गेल्यावर ते म्हटले अजितदादाला 40 कारखाने अजितदादाच्या मालकीचे होते. किती? 40. 3300 पेट्रोल पंपाचं दिवसाला भाडं यायचं त्यांना. बर का, अर्ध्या जगात प्रॉपर्टी म्हटले ते सांगत होते मला आपलं. पण महाराज काय काळ आला बघा ना महाराज. विमानाला पेट लागला, कसा लागला, काय लागला ते राहिलं बाकी बाजूला, पण जळून मारावं लागलं हो महाराज. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, गोड प्रमाण दिलं महाराजांनी. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. जळावं लागतं महाराज, त्यांचंच काय आपलं सगळ्याच असंच आहे महाराज. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी, शरीराची होय माती. ध्यानात ठेवायचं, हे आपला मृत्यू आहे महाराज. काय ती गवळणे बरं का, येणे एकले हो जाणे ही शेवटी, येते राहण्याची नाही कल्पकोटी, मिळिले धन तेही नसरे शेवटी. म्हणून आलिया सावळ्याच्या भेटी हो. काय गोड गवळणे हो, रोज शिकली पाहिजे, रोज ऐकली पाहिजे की अरे आपल्याला एकट्यालाच यायचं, एकट्यालाच जायचे. किती पैसे कमवले तरी इथंच राहणारे, एकटाच मरणारे. इतकी भारी गवळण, असले ऐकत नाहीत लोक गवळण. राधे चला माझ्या गावाला जाऊ, काय गवळण काय. ही गवळण ओरिजिनल आहे महाराज, ही पारमार्थिक गवळण आहे. राधा राणी म्हणते, हे देवा मला कळालंय की मला एकटीलाच यायचंय, एकटीलाच जायचंय. किती दिवस जगले तरी मरायचे आणि किती पैसे कमवले तरी इथंच राहणार आहेत. म्हणून आलिया, म्हणून मी तुझ्याकडे आले. सावळ्याच्या भेटी हो आता घालावो याच्या पायावरी. साठविला आहे देव साठवा हो आपल्याला. थोडा आयुष्य महाराज हो, थोडा. काल मला एक जण म्हटलं, महाराज कुठंतरी आदमापूरला बाळू महाराजाकडे भविष्यवाणी झाली. याचा कार्यक्रम असतो ना, आता 2-3 दिवसापूर्वी झाला. तिथं ते बाळू मामाच्या मुखातून भविष्यवाणी झाली की आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद राहणार. सुरुवातच झाली त्याची. आता सध्या पेटले ना इराण, इराक, तिकडं खाली ते अजून काय इस्राईल, अमेरिका, कणाकण बॉम्ब पडायला लागले, लेकरं जाळायला लागले, उड्डाण बंद झालेत, विमानतळं बंद झाली, गॅस भेटाना गॅस महाराज. अजून काही दिवसांनी पेट्रोल भेटायचं नाही, काही दिवसांनी डिझेल भेटायचं नाही, माग होत चाललं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद व्हायला लागल्या. अशी भविष्यवाणी त्यांनी केली. मोठा रोग येणारे म्हटले, कोरोनासारखा, जरा सावधानच राहा बरं.
लई पैसे खर्च करू नका, जरा जपूनच ठेवा बरं का. ऐका ऐका, मोठा रोग येणारे अशी भविष्यवाणी झाली. ऐका, मग आता ते होणारे बाबा काय करायचं, टेन्शन घ्यायचं अजिबात टेन्शन न घ्यायचं. हे बघा, साधू संतांनी आपल्याला आधीच सांगितलेलं हे होणार आहे. ऐकिये दादा कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, आधीच सांगून ठेवलेलं. व्रतारा सोडून घरोघरी फिरतील, हे चालू आहे ना महाराज, हे काय बंद थोडी आहे, हे भविष्य असतंच. पण त्या भविष्यापायी आजचं वर्तमान खराब करू नका. आजच्या वर्तमानामध्ये भजन करा, चांगलं जगा. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. ऐका, दळे मंडप यांनी माझं कीर्तन घेतलं. गोड परिवार आहे, मतकर परिवाराचा माझा संबंध आहे. इथून आमची हे सगळी मंडळी मला जालन्याला भेटायला आली, ते तारीख घ्यायला. जालन्याच्या सप्ताहात ही मंडळी आली तारीख घ्यायला. एक कीर्तन तिथंही केलं, एक कीर्तन इथंही चाललंय. इतकं छान कीर्तन ऐकताय, माझी प्रार्थना आहे तुम्हाला. कमी आयुष्य आहे ना, मग ऐका. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर, कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम अपना सके तो, दुराचार तुम मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. आपला काळ वाईट घालू नका, कुणाचा बांध करण्यात घालू नका, भांडणात घालू नका. 2-2 मिनिटाचा माणसाला राग यायला लागलो, शुल्लक गोष्टी जाऊ. गाडी जर फास्ट गेली ना आपल्या समोरून, राग यायला लागलो. काय झालंय माणसाला काही कळत नाही. हॉर्न वाजवल्याचा राग यायला लागलो. आता उशीर झालाय महाराजाला, त्याला पाचेगावला कीर्तनाला जायचंय. नेवासा गावात मोटरसायकल मधात उभी आहेत, हॉर्न वाजवल्यावर त्याने आपल्याकडे बघावं का, त्यांनी मोटरसायकल बाजूला काढावं. आपल्याकडे बघतो तो, अरे गाडी काढ बाबा, आम्हाला पुढे जायचं. छोट्या आणि कुणाच्या भांडणात पडू नका. एखाद्याला राग आला तर आपली माघार घ्या. लोक सध्या इतकी विक्षेपी झालेत महाराज, साध्या भांडणावरून एकमेकाला मारायला भीत नाहीत. बघा, फार विचित्र काळ आलेला आहे. माझी सगळ्यांना प्रार्थना आहे, माफ करायला शिका, हृदय थंड ठेवायला शिका. एखादा भांडला तरी त्याला डिलीट करा, बाजूला करा, तिथून बाजूला जा. मला आठवतंय, मी रामकथा करतो तर 5 तारखेपासून माझं रामायण आहे. तुम्हाला जिव्हाळा चॅनलला पाहायला भेटेल. नारळी सप्ताहात आहे, 1 ते 4 कथा आहे, रामकथा करतो मी. त्या रामायणात मी नेहमी सांगतो, भगवान शंकराला सुद्धा त्रास झाला, विश्वाच्या महादेवाला त्रास झाला. मग महादेवानं मौन धरलं. महादेवानं काय केलं? मौन धरलं. मौन. संसारात तुम्हाला त्रास झाला की मौन धरायचं. कुणी भांडलं की रामकृष्ण हरी, मौन धरायचं. मी तर तेच करतो बा, काही हो द्या, मौन धरायचं. कुणी काही म्हणू दे, लोक काही म्हणत असतात महाराज, मौन धरायचं. चला, मी का सांगतो तुम्हाला, काळ हे आता माझ्या बाता बसल्या तिथे या सगळ्या, या प्रत्येक आईनं ऐका. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. कधी केलं? बाळ गर्भात. तिला कळालं मला पहिला महिना लागला. माऊलीच्या मंदिरात गेली, अजानुक्षा खाली बसली माऊलीच्या मंदिरात, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. असे दादासाहेब तिने कमीत कमी 108 पारायणं केली बघा. 108 पारायणं झाली बघा, बरं का. ऐका. आणि मग ते पारायणं झाली तर तिला 9 महिने 9 दिवसानं बाळ झालं. तर ते बाळ रांगायला लागलं, रांगता मोठं झालं, चालायला लागलं. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, आता 7वीच्या वर्गात. तर 7वीच्या वर्गातल्या त्या बाळाची ज्ञानेश्वरी मुप्पाठ महाराज. का मुप्पाठ आहे बरं? का बरं? आईनं लीड्स नाही पाहिली, मालिका नाही पाहिली, TV नाही पाहिली. तिनं फक्त एकच काम केलं, बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. चांगला काळ घालवला, मग काळानं तिला फळ दिलं महाराज. तिचं लेकरू सात्विक निघालं, ज्ञानेश्वरी मुप्पाटवालं निघालं. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने काळ सारावा, प्रदक्षिणा तुळशीच्या घालताना काळ सारावा. कोणत्या डॉक्टरकडे जा सध्या, बर का पाचेगावकर, मतकर बंधू, ऐका ओ परिवार, नेवाशाला जा, श्रीरामपूरला जा, इल्यानगरला जा, कोणत्याही डॉक्टरकडे गेले, डॉक्टर कानात मशीन घालतो, छाती तपासतो, BP तपासतो, शुगर तपासतो. आणि तुम्हाला सध्या एकच सांगतो, कमी जेवा, भरपूर चाला. एवढे सांगायचे 2000 रुपये घेतो बघ. फुकट सांगितलंय तुकाराम महाराजांनी. युक्ताहार विहार, नेम इंद्रियासी सार,
नसावी बासर, नसावी निद्रा, नसावी बहुभाषण, लय बोलू नका, लय झोपू नका, लय खाऊ नका, कोणाचं वाईट करू नका बरं का. हरी भजनावी काळ घालवू नको, हरी भजनावी घालवू नको, हरी भजनावी काळ घालवू नको, हरी भजनावी घालवू नको. तुझ्या सापा भिवून बाबा, तुझ्या सापा भिवून बाबा, तुझ्या सापा भिवून बाबा, तुझ्या सापा भिवून बाबा. नाही जीवा शिवा, नाही जीवा शिवा, नाही जीवा शिवा, नाही जीवा शिवा. हरीचा ज्ञान दिवा मानवू नको, हरी भजनावी घालवू नको, हरी भजनावी घालवू नको, हरी भजनावी घालवू नको. आपला काळ व्यर्थ नाही घालायचा, पापात नाही घालायचं. काळ चिंतनामध्ये चिंतने सरेतो, धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. असा चिंतनात काळ गेला की मग म्हणता येतं त्यांची सरली झाला सफल व्यापार. यावंच लागतं, राहावंच लागतं. का चाललं आपलं हे? ती राधा, काही पण म्हणतात महाराज लोक त्या राधेला, काही चांगले चांगले भजनी म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून असं बांधून हाणला पाहिजे. असल्याचं ऐकत जाऊ नका, भंगाराचं ऐकू नका, काही पण ऐकू नका. युट्यूबला पाहिलं की लगेच महाराज नका बोलत जाऊ, जरा बघत जा त्याला अभ्यास आहे का, 10-5 ओव्या म्हणतो का, चाली येतात का, पंढरपूरची वारी करतो का. ह्या मोबाईलनी वाटोळं केलं ना आपलं मान. 1-1 सेकंदाच्या रील्स आल्यात, काही म्हणतात पाण्याला जाते ना, पाणी कशाला आणते रे, पाणी रोजच चाललं ना आमचं, ती कुठं ऐकता, पाणी रोजच आहे महाराज. असं काही पण नाही. विराट कोहली नावाचा खेळाडू आहे आपल्या देशात पोरांनो, 1 नंबरचा बॅट्समन आहे. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत दोघं जण, पण प्रत्येक महिन्याला, 2 महिन्याला, 6 महिन्याला विमानानं वृंदावनला जातात. लंडनला बंगला आहे, दुबईला बंगला आहे, काही कमी नाही त्यांना. पण त्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये जाऊन राधा राणीचं दर्शन घेतात, गळ्यामध्ये पवित्र कंठी तुळशीची माळ घालतात, राधा राधा भजन करतात. काही नवले महाराज. त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडन्या खराब आहेत तरी ते जिवंत काय आहेत. ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. एवढी पवित्र राधा महाराज, आणि तुम्ही तिला बाजारातली म्हणायचं, फिर असं म्हणायचं नाही. म्हणायचंय तुम्हाला राधे 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 घे ईशान सुंदरा. नाथ महाराजांची गवळणी. नेई आता जडा तरी आपुल्या मंदिरा, हृदय मंदिरामध्ये साठवणारी ना ती राधा. राधे राधे येई श्याम सुंदरा. किती गवळणी म्हणून दाखवू. नातं जोडलं त्या राधेनं महाराज. ती म्हणते माझा पती येतो, मीराबाई म्हणते पती येतो माझा, त्याने केला असे माझा अंगीकार. नका तुझा वर पाहू आता. मंदिरांच्या अभंग सगळ्या कथा आहेत. देव साठवला महाराज. राधेनं, मीराबाईनं, ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी. आणि मग म्हणता आलं त्यांची सरली रजार. झाला सफल व्यापार. व्यापार सफल झाला पाहिजे बरं. जन्म मृत्यूचा व्यापार सफल करण्यासाठी पंढरीची वारी करा, देवाचं भजन करा, नामस्मरण करा, नेवाशाला जात जा, पैस खांबाला आपलं कपाळ लावत जा, ज्ञानेश्वरीची पारायण करत चला, गाथ्याचे अभंग वाचत चला. थोडासा वेळ तुमच्या संसारातला परमार्थाला देत चला. देव साठवला की मग जिवंतपणे म्हणता येतं झाला सफल व्यापार. पण त्याच्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, प्रयत्न करावा लागेल. आपण सगळेत ना वर्षातून एकदा पंढरीला गेलो पाहिजे, एकदा तरी गेलो पाहिजे. आपला देव तिथं आहे बरं का. कलियुगाचा देव कोणता आहे? बौद्ध अवतार, तो पांडुरंग आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. आता या मुली बसल्या तिथं, या मुली, या सगळ्या मुलीला विचारा, हा जो बाप आहे ना, हा माझा नाना जो वडील आहेत ना, आज या मुलांना मुलींना खूप आठवण येत असते बापाची. बाप तो बाप असतो ना महाराज. मुलगी जर माहेरी जाते ना तर ती फक्त बापाला भेटायलाच जाते. मुलीचं दुसरं कामच नाही माहेरात काही. मुलीला कुठं जायचं नसतं, तिला माय बापाला भेटायला जायचं असतं. आमच्या संतांनी रूपक केलं बघा. आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा जाई बोला. आपुल्या माहेरा
दिला संतांनी. जसं मुलगी माहेरी जाते ना, सुख दुःख माझ ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. मुलगी माहेरी जात असते, थोडस चित्र डोळ्यासमोर आणा बहिणींनो, माझ्याकडे बघा. कडेवर एक पोरग घेत असते, कडेवर. जुनं माहेर असतं ना, मोबाईलच्या युगातलं नाही, जुनं माहेर असायचं. कडेवर पोरग घ्यायची, करंगळीला एक पोरग असायचं. बसली का ती नगरवरनं नेवासा फाटा जायचा, नेवासा फाट्यावरून नेवासा जायचा, आपल्या पाचेगावच्या फाट्याला उतरायची. दगडाचा रस्ता असायचा, माहेर तिचं पाचेगाव असायचं. 5-6 किलोमीटर तिला आता जायचं असायचं. 2-3 वर्षापासून तिनं आई पाहिलेली नसायची, 4 वर्षापासून तिनं बाप पाहिलेला नसायचा. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, बापाला पाहिला, मुलीला आईला पाहिला, ती मुलगी आसुसलेली असायची. 4-5 वर्ष झालेली असायची. 25 माणसाचं कुटुंब चालवणारी असायची. सकाळी पहाट सारवण करून घरातला स्वयंपाक करून निघालेली असायची. चटक्याचं ऊन पडलेलं असायचं. माझ्याकडे बघा, एसटी नसायची, रिक्षा नसायचा, तिला पायी पायी जावं लागायचं. जुन्या काळातलं माहेर आहे. कडेवर एक पोरग, करंगळीला एक पोरग, पायाला चटके लागू नये म्हणून त्याला पण कडेवर घ्यायची. पायी पायी निघाली. तिला ते शेत दिसायचं, ओढा दिसायचा, नदी दिसायची. ही बघ माझी शाळा आहे रे बाळ्या, या शाळेत मी शिकत होते. हे बघ माझ्या बापाचं शेत आहे, ते बघ ती आपली माडी आली बघ, ते बघ ते चौकामध्ये माझा बाप बसलेला असेल. आठवणीने तिचं हृदय भरून यायचं. चालता चालता दगडाचा रस्ता असल्यामुळं माहेरच्या आठवणीमध्ये तिच्या पायाला ठेस लागायची आणि अंगठ्यातून घळाघळा रक्त निघायचं. ऐका गड्या, पण रक्त निघालेल्या अंगठ्याला ती चिंधीनं बांधत नव्हती. त्या दगडालाच विचारायची, हे दगडा, तुला तर माझा पाय नाही ना लागला बाबा, तुला तर माझा पाय नाही ना. काय नवले, पायाला इचा लागलेलं असायचं. पण माहेरच्या दगडावर सुद्धा मुलगी खूप प्रेम करायची. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे बोलू नका, तिकडच्या स्वयंपाकवालीला सांगा बोलू नका. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा. इकडे बघा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. हे तुला तर नाही लागला ना माझा पाय. काय मुलीचं प्रेम असायचं. पोचल्यावर बापाला मिठी मारायची, आईचं दर्शन घ्यायची. 5 दिवस राहायची बघा, 5 दिवस. तर सासरवाडीमध्ये पहाट 4 वाजता कामाला उठणारी सून माहेरात मात्र सकाळी 10ला उठायची. आई म्हणायची माझ्या पोरीला हाक मारू नका, बाप म्हणायचं माझ्या लेकीला कोणी बोलू नका. 5 दिवसानं परत निघाली ना, आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरायची, बटाटे भरायची. कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का, बटाटे कुठं द्यायची वस्तू आहे का, पण आई तिच्या पिशवीमध्ये भरायची. बाप आपल्या खिशातली 100, 200, 500ची नोट काढायचा आणि मुलीच्या हातात द्यायचा. बबडे, आता माझ्या हातात नाही राहिलं ग काही, तुझ्या भावाकडून दाढीला घेतले होते 20 रुपये, तुझ्या भावाकडून घेतले होते माझ्या बंडीला 20 रुपये, ते 10-20 रुपये जोडून मी ठेवले होते. बाई तू येशील ना माझ्याकडं तर मला तुझा द्यायला काही नसेल बघ, एवढी 500ची नोट ठेव, तुझ्या बाळाला तुला एखादी साडी कपडे घे बघ बाई. लक्षातच ठेवा गड्या, दाढी करणार नाही बाप, चांगले कपडे घालणार नाही, पण माझी मुलगी जर सणाला आली तर तिच्या हातात मला काहीतरी द्यावं लागेल असं म्हणणारा बाप असतो बघा. माझं ध्यानातच ठेवा रे. माहेरात मी आमच्या आईला विचारायचो, असलं काय आणलं तू कांदे बटाटे. आमची आई म्हणायची माझा बाप गरीब आहे, माझी आई गरीब आहे बाबा, घरी गेल्यावर काही ना काहीतरी देत असते. या सगळ्या माझ्या बहिणी रडायला लागल्या बघा. का रडायला लागल्या, त्यांना आई आठवली, बाप आठवली. आपल्यासाठी त्यांनी मायबाबाचा त्याग करून आपला संसार केला ना मायबाप. म्हणून मुलीला कधी त्रास देऊ नका, एखाद्या आईला कधी त्रास देऊ नका, तिच्या श्रापाला बळी ठरू नका. माझी प्रार्थना आहे मुलींनो, तुमच्या बापासारखं प्रेम कोणी करत नाही रे. तुमची माय बाप एकदा संसारातले निघून गेले की माझं वाक्य नीट ऐका, तुमची बाजाराची पिशवी कधीच भरणार नाही महाराज. बाजाराची पिशवी भरायची असेल तर माहेरामध्ये मायबाप जिवंत लागतात. आमचे मायबाप तुकोबाराय म्हणतात, आमचं पण माहेर आहे, आमचं माहेर पंढरी आहे. जाईन गे माई तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुल्या. आमचं पण माहेर आहे, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. पंढरी आहे माझी माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गेली माझे माहेर पंढरी. आहे ना मला वारकऱ्याला माहेर आहे पंढरी नावाचं, आणि त्या पंढरीला आम्ही जातो, भजन करतो, त्याची वारी करतो, त्याचं चिंतन करतो. सारखं चिंतन भजन केल्यामुळं आमच्या जीवनात बदल झाला. काय झालं, त्यांची सरली रझार
झाला सफल व्यापार, व्यापार सफल झाला भजनानं, नामस्मरणानं, हरिकथेनं. लक्षात ठेवा, व्यापार सफल करावा लागेल. आपला तालुका नेवासा आहे ना, याला हो नमस्कार. नेवासा आहे. ऐका ऐका, देहांत प्रायचित्त घेतलं होतं ज्ञानोबरांच्या आई वडिलांनी. देहांत का? मुलं जातीमध्ये यावी म्हणून. आमच्या 4 लेकराला जातीमध्ये घेतलं जावं म्हणून. ऐका रे दादांनो, 5-10 मिनिटं राहिलेत आपले 12ला. सगळ्या बसलेल्या मतकर नानाच्या कुटुंबाला भेट द्यायला आलेल्या भाविकांनी ऐका, 10 किलोमीटर अंतर कापून कुणाच्या शेतात दिवस दारे धरतो तो आपला बाप असतो. हो, कुणाची तरी कामं करून फाटलेले कपडे घालून तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो तो बाप असतो ना. बापासारखं या जगात कोणी नसतं महाराज. मी कायम सांगतो रे, बापासारखं कोण आहे महाराज. हो, तुमचा बाप नसे. माझा बाप गेला 10 वर्ष झाले. 10वी पुण्यतिथी माझ्या वडिलांची ही. थाटात करतो मी. 5000 लोक येतात, 2-4 एकरचा मंडप असतो, सगळे लोक जेवतात. पण असं वाटतं इकून येतील माझे वडील, इकून येतील माझे वडील. बाप नसला की घर अंधारात असतं. आज या 3ही मुलांना विचारा, किती चांगला कार्यक्रम ठेवलाय. छान मंडप दिलाय, दळे मंडपवाले आहेत, अक्रूर महाराज आहेत, गायन चांगलंय, 12 वाजूस्तर कीर्तन चाललंय, गोड कीर्तन रंगलंय. कोणी रडतंय, कोणी हसतंय, कोणी रामकथा शिकतंय, कोणी माहेर शिकतंय. एवढा छान कथा कीर्तनातून ऐकताय. पण या 3ही मुलांना त्यांचा नाना नावाचा बाप आठवत असतो. हे घर माझ्या बापानं बांधलं, ही शेती माझ्या बापानं सांभाळली महाराज. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. कुणीतरी म्हटलंय बघा, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, कोणी नाना म्हणताना, ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावा, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पान. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा. तुम्हाला मालक बनवतो बाप, मालक. बंगला तुमच्यासाठी, शेती तुमच्यासाठी. बाप नसेल तर बाप अनाथ असतं घर. बघा, चौकात बसलेला असू द्या, बाजीवर बसलेला असू द्या, वाकडं पाण्याची ताकद नाही तुमच्या घराकडे कुणाची. तुमचा बाप जाऊ द्या, 90 वर्षाचा म्हातारा गेला तरी माणसाचं घर अंधारात जात असतं. बाप तो बाप असतो ना रे. बापासाठी कविता आहेत, बापासाठी अभंग आहेत, बापासाठी कथा आहेत. काय नाही महाराज, बापासाठी सगळं आहे ना. देहांत प्रायचित्त घेतलं हो बापान. हो, का घेतलं? संन्यासाचे मला म्हणू द्या, गृहस्थाश्रमी म्हणू द्या, लोकांनी मला चिखल मारू द्या, लोकांनी मला दगड मारू द्या, मला सहन होईल. पण माझ्या ज्ञानोबाला, माझ्या निवृत्तीनाथाला, माझ्या सोपान काकाला, माझ्या मुक्ताबाईला, संन्यासाची मुलं म्हणलेली मला सहन होणार नाही. मला काहीतरी प्रायचित्त द्या. विठ्ठलपंत, तुमच्या 4ही लेकरांना जातीत घ्यायचं असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या. तो कागद घरी घेऊन आले. आपल्या पत्नीला म्हणजे रुक्मिणी मातेला दाखवला. 2ही मायबापानं लेकरांना जेव घातलं हो महाराज. पुरणपोळीचा स्वयंपाक केला. रात्रभर गप्पा मारल्या. पहाट मुलं झोपी गेली. गुडघ्यावर बसला बाप, गुडघ्यावर. निवृत्तीनाथांच्या चेहऱ्यावर हात फिरवला. मुक्ताबाईच्या चेहऱ्यावर हात फिरवला. ज्ञाना, माफ कर बाबा या बापाला, पण तुम्ही चांगलं जगावं म्हणून आम्ही मरत आहोत. याला बाप म्हणतात हो महाराज. कुठला तरी बाप ऐकण्यापेक्षा आमच्या माऊलीचा बाप ऐका. बापाचा त्याग आहे. एका बापासाठी कीर्तन आहे. एवढा 16 जर ठेवला या मतकर परिवारानं
काय बापाचं प्रेम असतं हो दादा. आमच्या संत वाङ्मयामध्ये बापाची कथा आली आणि प्रयागराजला जाऊन स्वतःचा तीर्थरूप देह देऊन टाकला. सकाळी पुलं उठली तर आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत. आळंदीला जातात, चरुलीला जातात, आई बाबा जोराजोरानं हंबरडा फोडतात, पण कोणी दिसत नाही. संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा म्हणून मुक्ताबाई पाहते, इथं काहीतरी चिठ्ठी आहे, कागद आहे, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराज वाचतात तर त्याच्यावर लिहिलेलं असतं, बाळांनो, आम्ही दोघंही मायबाप तुम्हाला जातीमध्ये घ्यावं म्हणून देहांत प्रायचित्ताचा निर्णय घेत आहोत. एवढी चिठ्ठी, एवढा कागद गावातल्या ब्राह्मणांना दाखवा. ऐका रे दादांनो. कागद घेऊन माऊली निवृत्तीनाथ महाराज त्या ब्राह्मणांच्या दरवाज्यात जातात. महादेव भट्ट तो कागद वाचतो. मी सांगितलं तर आपलं मन भरून आलंय. कागद वाचल्यावर तर रडू यायला पाहिजे होतं, पण नाही हो. एवढं होऊन सुद्धा महादेव भट्ट पायानं कागद तुडवतो. तुम्हाला सुद्धा तोच न्याय, मरून जा, आमचे तोंड बघायचे नाही, आमच्या गावात यायचं. काय त्रास आहे महाराज. आणायचं असेल शुद्धीपत्र तर पैठणला जावं लागेल. पैठणला येतात. बोबदेव ब्राह्मणाची सभा भरलेली असते. खूप मोठा न्याय होतो. लोक त्रास देतात, चापकाने काय मागतात, पण चमत्कार होतो. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. चमत्काराशिवाय नमस्कार नाही बघा जगात. अक्रूर महाराज जोपर्यंत चांगलं कीर्तन करणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसरी तारीख घेणार नाही. जोपर्यंत ऋषी महाराज चांगलं गाणार नाही तोपर्यंत त्याला मान नाही. जोपर्यंत एक कानिपनाथ महाराज चांगली वाजवणार मान, असं जे चमत्काराला नमस्कार आहे. जोपर्यंत तुम्ही चमत्कार करत नाही तोपर्यंत लोक नमस्कार करत नाही. माऊलीच्या लक्षात आलं. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला गेला. बोबदेव ब्राह्मण तो उठूनच उभा राहिला. बाप रे, हे सामान्य नाही. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. मोठं शुद्धीपत्र दिलं महाराज लिहून. याच मार्गाने ज्ञानोबाराय गेले. भाग्यवान भाग्य हा. देशातला सगळ्यात एक नंबरचा तालुका कोणता आहे तो नेवासा आहे महाराज. असा तालुका असतो. दगडाच्या खांबाची मंदिर आहे जगात. कोणत्याही गावाला जा, माझ्या बीडला जा, तुमच्या नगरला जा, आशिया खंडात जा, दुबईला जा, नाही तर कुठं जा, या देशात सगळी मंदिरं खांबानं तयार होतात. रामाचं मंदिर खांबानं आहे, कृष्णाचं मंदिर खांबानं आहे, देवाचं मंदिर खांबानं आहे. एकच मंदिर आहे जगात नेवाशाला, दगडाच्या खांबाचंच मंदिर आहे. ज्या दगडानं मंदिर तयार होतात त्या दगडाला पाठ लागली ज्ञानोबारांची. पाठ पैस खांब पावन झाला. याच माझ्या नेवाशाला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार झाला. पुढे गेल्यावर ब्राह्मणीला अमृत अनुभव तयार झाला. रेड्याचा उद्धार केला. आळे फाट्याला त्याची समाधी बांधली. असं करत करत माऊली आळंदीला गेले. शुद्धीपत्र दाखवलं तर शुद्धीपत्र सुद्धा पायानं तुडवलं बघा. इतके वाईट जनता होती. इतके वाईट असतात लोक. बघा ते शुद्धीपत्र तुडवल्यावर मात्र पाय पांगळा झाला बघा. आतापर्यंत देवानं माफ केलं पण दुसऱ्यांदाही तुडवल्यावर पांगळा झाला. चालता येईना. माऊली दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेले. कुणाची येरझार संपून जाते बघा. कुणी म्हणावं आमचा व्यापार सफल झाला. त्या महादेव भटाचा पाय आपल्या हातात घेतात. आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकतात आणि त्या महादेव भटाचा पाय जसाची तसा करून. याला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. याला तर संत म्हणतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. नुसतं म्हणायला नाही, करायला सुद्धा बरं का. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. कोण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देवतेची जाणार. तुम्ही म्हणाल महाराज म्हणतच राहा, ऐकायचं वाटतंय. 12 वाजून गेलेत. 2 जरी वाजले तुम्ही उठणार नाही बघा. एवढं छान कीर्तन आहे. परत परत येत राहतोय मी तुमच्याकडं. ऐका, फार सुंदर आहे. माफ करतात माऊली त्याला. विसोबाला माफ करतात. धन्य आळंदी बनवतात. जगाला ग्रंथ देतात महाराज. समाधीला बसताना देव रडतो. देव महाराज तुम्ही चांगलं काम केलं की देव सुद्धा रडतो. नवल काय रुक्मिणी माता मरते. नवल काय नामदेवराय मुक्ताबाई रडते. नवल काय निवृत्तीनाथ महाराज रडतात. महाराज जिथं प्रवृत्तीच नाही त्या निवृत्तीनाथांनी म्हणावं बांधिल्या पेंदीचा
सुटलासे आळा तृणरानो माळा पांगलेस. आज मला दुःख होतंय नामा, आमचे आई वडील गेले तेव्हा झालं नाही. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हा ही संकटे आली नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, आज मात्र करा समाधान निवृत्तीचे. आज माझ्या डोळ्याला पाणी येतंय, माझा ज्ञाना समाधीला बसतोय. आपल्या गुरुनं रडावं महाराज, जिथं प्रवृत्ती नाही त्या ज्ञानोबरांनी म्हणावं त्यांची सरली रजार झाला सफल. देवानं रडावं, समाजानं रडावं, सगळ्या लोकांनी म्हणावं काय नाना क्रांती करून गेले, पोरांना संस्कार देऊन गेले, काय सुंदर कार्यक्रम ठेवला. नानांनी म्हणावं त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. विठोबार मग काय होतं, हरी आला हाता. हे कशामुळं घडलं? हातामध्ये हरी आणला भजन करता करता. मग कैची भय चिंता, काळाचं भय राहिलं नाही, निश्चिंतता मिळाली. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी कवतुक वाटे झाली अवेचाची. आता निश्चिंतीने पावलो विसावा, भय नाही चिंता नाही असं जीवन झालं. आणि मग महाराज म्हटले तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी, आता काही राहिलंच नाही, आता पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि मग घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं, नाथ महाराजांच्या रूपानं, तुकाराम महाराजांच्या रूपानं, किसनगिरी बाबांच्या रूपानं, भास्करगिरी महाराजांच्या रूपानं, रामगिरी महाराजांच्या रूपानं, नारायणगिरी बाबांच्या रूपानं, असं पुन्हा पुन्हा वारंवार प्रत्येक युगात जन्माला येऊ. आणि काय करू, साठविला हरी भजन करू, लोकांकून करून घेऊ. हरी भजनीय धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. ज्ञानेश्वर माऊली या सगळ्या परिवाराला धन्यवाद. धावत्या वेळामध्ये आपण अभंगाची 2-3 चरण पाहिली. फार गोड परिवार आहे या नानांच्या परिवारानं. खरं तर बाप गोड असतो ना. मी मगाशी बापाबद्दल बोललो. या सगळ्या माझ्या मुली, सगळी मुलं रडली. आज ही 3ही मुलं पोरकी आहेत बरं का. बापाच्या आठवणीमध्ये कार्यक्रम ठेवतात, भजन ठेवतात. रामकथा काय, ज्ञानोबारांची कथा काय, केवटाची कथा काय, भरताची कथा काय, किती सुंदर कथा आपण पाहत पाहत. नाथबाबांची कथा काय, एवढा छान कार्यक्रम या माझ्या नानांसाठी झाला. या 3ही मुलांना, त्यांच्या सगळ्या मतकर परिवाराला धन्यवाद. आमचा जुनाच परिवार आहे. त्यांच्या मुली, नातवी, पुतण्या सगळ्या घरातल्याच आहेत. म्हणून दळे मंडप यांनी आग्रह केला की अक्रूर बाबा तुम्हाला यावं लागेल. आणि त्याद्वारे आपण इथपर्यंत पोहोचलो. थोडी 10:15 झालते म्हणून 12:15 झाले. वेळेच्या बाबतीत मी फार काटेकोर आहे. 10ला चालतो. 5-10 मिनिटं थोडं सुरुवातीला झालं म्हणून आपले 12 वाजून 5-10 मिनिटं झाले. 2 तास मी तुम्हाला कीर्तन दिलंय. कीर्तन घरी घेऊन जा. मला तुमचं कीर्तन करून परत 6 ते 8 कीर्तन आहे बरं का. रोज 2 कीर्तन आहेत. प्रत्येकाला विनंती आहे दादासाहेबांना 22 तारखेला सकाळी 10 ते 12 माझ्या घरी संदीप महाराजांनी तुम्ही दोघांनी यायचं. 10 ते 12 या वेळेत प्रकाश महाराजसाठी यांचं कीर्तन आहे. 5000 लोकांना अन्नदान आहे. आणि गोरगरीब लोकांना मी मदत करत असतो 5-10 लाखाची. सांगत नाही पण आता लोकांना वाटतं महाराज पैशाचं काय करतात म्हणून सांगावं लागतं. त्यामुळे अगदी त्या दृष्टीनं पाहिला या. मोठा कार्यक्रम असतो. नाही जरी येणं झालं तर युट्यूबला बघा, लाईव्ह असतो. मराठी हॉटस्पॉट, गजर कीर्तनाचा, वारकरी कीर्तन रंग आणि जय हो नावाचे 2-4 चॅनल आहेत. जिव्हाळा चॅनल याला तुम्हाला पाहायला भेटेल. अर्थ एवढाच आहे की आपण या कार्यक्रमाला आलात. या 3ही मुलांना धन्यवाद देतो. आज 2 पिशव्या घेऊन आमचे हे नाना, खरंच हे नाना म्हणजे नानाच आहे, एकनाथराव, त्यांच्या नावातच एकनाथ आहे. नाथबाबांसारखे शांत आहेत. आज देवाच्या पायावर समर्पित झाले. आणि या मुलांनी त्यांच्यासाठी कीर्तन ठेवलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा पुत्र भावा ईसा गुंडा, ज्याचा 3ही लोकी झेंडा. जिवंतपणे मायबाप सांभाळले पाहिजे. जिवंतपणे त्यांना जीव घातलं पाहिजे. हाताला धरून चालवलं पाहिजे. उठता येत नसेल तर उठवलं पाहिजे. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. लाखांनी प्रमाण आहेत बघा. एवढी प्रमाणाचं पालन करा. जिवंतपणे मायबापाला प्रेम द्या. जिवंतपणेही सांभाळलं आणि बाप गेल्यावर एवढा छान कार्यक्रम ठेवला. या सगळ्या मतकर परिवाराला धन्यवाद. अगदी आज तुमचे वडील देवाच्या पायी समर्पित झाले. हात वर करून तुम्हाला आशीर्वाद देतायत. मुलांनो तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती व्हावे तया.
हात वर करून बापाचा आशीर्वाद मिळाला अशी प्रार्थना करूया. थोडा वेळ झाल्यामुळे चाल बिल म्हणायची का आता नाही. सगळे गायक या सगळ्या गुणीजन तुम्हाला सगळ्याला वाटायला प्रमाण आलेलीच आहेत.